माजी मंत्री आमदार माननीय जयंतरावजी पाटील साहेब यांच्यावरती काल जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी जे काही खालच्या पातळीला जे काही वक्तव्य केलं आहे त्यावरती खरोखर आम्ही गोपीचंद पडळकरांचा जाहीर निषेध करतो। आणि तुम्ही गोपीचंदजी ज्या विचारधारेवर, ज्या विकास पुरुषावर आणि ज्या नेत्यावर टीका करताय ते फक्त विकास पुरुष नसून ते सूर्य आहेत। तुम्ही ते कुठं आहेत, तुम्ही कुठं आहेत, तुमची लायकी काय हे तुम्ही पहिला जाणून घ्या। काय तुमचं वय 42 वर्ष आहे, 42 वर्षात तुम्हाला साधं लग्न करता आलं नाही, फॉल्ट तुमच्यात आहे। तुम्ही आमच्या साहेबांवर टीका करू नका। जर आम्ही किंवा आमच्या पदाधिकाऱ्यांनी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं आणि जर साहेबांनी जर तुम्हाला जर डोक्यात ठेवलं तर येणाऱ्या काळात तुम्हाला सांगली जिल्ह्यात फिरणं अवघड होईल, एवढा मी तुम्हाला इशारा देतो। आणि मी महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विचारतो की हे तुमच्या पक्षाचे आमदार आहेत आणि हे आमदारांनी जर दुसऱ्या पक्षातल्या कुठल्या आमदारांवर किंवा माजी मंत्र्यांवर जर अशी टीका केली तर हे तुम्हाला चालतं का? हे जर तुम्हाला चालत असेल तर सांगा, आम्ही परत त्यांना सांगली जिल्ह्यात फिरायचं बंद करू। एवढा जाहीर इशारा आम्ही गोपीचंद पडळकरांना देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी।